आपण स्वतः वार्षिक दीपोत्सवांतर्गत येणारं महालक्ष्मी पूजन सरळ साध्या सोप्या पद्धतीनं कशा उपलब्ध साहित्य सामग्रीसह करता येईल या अनुषंगाने ही एक सोपी पद्धती आपल्याला देत आहे। या पद्धतीमध्ये आपण परंपरेप्रमाणे महालक्ष्मी पूजनाची पूर्ण स्थापना करून घ्यायची असेल, कुणाकडे कलश असेल, कुणाकडे महालक्ष्मीची प्रतिमा असेल, आपल्या पूर्व परंपरेप्रमाणे यथाविहित महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अर्थात वही, पेन, रजिस्टर, दौत, पेन इत्यादी सर्व स्थापित करावं। नाण्याच्या रूपामध्ये जर महालक्ष्मी असेल तर ती महालक्ष्मी घ्यावी, अन्यथा चलनाच्या रूपामध्ये असेल तर ती घ्यावी। मागील बाजूस महालक्ष्मीचा फोटो मांडावा इत्यादी सर्व पूर्वतयारी अगोदर करून घ्यावी। बसत असताना आपल्यासमोर पेला, पळी, ताम्हण इत्यादी सर्व साहित्य जवळ घ्यावं। हळदी, कुंकू, गुलाल, अक्षदा, फूल, सुगंधी द्रव्य, दिवा चालू करावा। तेलाचा, तुपाचा दिवा ही पूर्वतयारी सर्व करून घ्यावी। आता आपण पूजेला प्रारंभ करूया। डोळ्याला थोडंसं पाणी स्पर्श करून घ्यावं। नेत्रोदक स्पर्शनम, आपल्या माता, पिता, गुरु, कुलदेवता इत्यादिकांचं स्मरण करावं आणि उजव्या हातामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गंध, अक्षत, फूल, पैसा, सुपारी जे उपलब्ध साहित्य असेल ते उजव्या हातामध्ये घ्यावं आणि त्या ठिकाणी आपल्या गोत्राचा, आडनावाचा, शुभनावाचा, माहीत असेल तर जन्मनावाचाही उल्लेख करावा आणि पुढील संकल्प म्हणावा। मम आत्मनः मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त वेदोक्त शास्त्रोक्त यथावत शुभ पुण्यफल प्राप्त्यर्थम मम व्यवहारे राजद्वारे सभायां सर्वत्र सेवा कार्ये शासकीय प्रशासकीय न्यायिक संबंधित समस्त सेवा कार्ये मम यश विजयादि प्राप्त्यर्थम अलक्ष्मी निस्सारण पूर्वक शुभलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी अखंड निवासपूर्वक परिवारित जनानां सुख शांति शौर्य धैर्य प्राप्त्यर्थम प्रतिसांवत्सरिक दीपोत्सव निमित्तेन महालक्ष्मी पूजनंच करिष्ये। आपल्या हातामध्ये घेतलेला जो संकल्प आहे तो समोरील ताटामध्ये सोडावा आणि गणपतीचं स्मरण करून एक सुपारीला अक्षत, पाणी, पंचामृत इत्यादिकानं पंचोपचार करावेत। महागणपतये नमः गंधाक्षत पुष्पैः संपूजयेत। जर कलश मांडलेला असेल तर त्या कलशावरती स्पर्श करून कलशशंखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मूलेत्रस्थो ब्रह्मा मध्ये मात्रणाश्रितः कोक्षोत्सागरा सप्त सप्त द्वीपाव सुंदरा ऋग्वेद यजुर्वेद सामवेदो अथर्वणः अंगेश्च सहिता सर्वे कलशन्तु समाश्रितः अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरितः आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षैवकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधुं कुरुः। त्या कलशावरती अक्षत वाहावी, पाणी वाहावं, दूध, पंचामृत इत्यादी चढवावं आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध पाणी वाहून चारही दिशेप्रमाणे पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला आणि उत्तरेला आणि वरील बाजूला कलशाच्या नारळाला गंधाचा टिपका लावावा, गंध काढावा। पूर्वे ऋग्वेदाय नमः, दक्षिणे यजुर्वेदाय नमः, पश्चिमे सामवेदाय नमः, उत्तरे अथर्ववेदाय नमः, मध्ये अपांपतिवर्णाय नमः,
जे काही ऋतूतील फूल वगैरे प्राप्त असेल तर ते फूल व्हावं, थोडी साखर ठेवून पाणी फिरवावं आणि कलशाला नमस्कार करावा. तत्वाजामे ब्रह्मणा बंदमान सदा शास्त्रे जजमानो हविर्भिः आहेडमानु वरुणेह बोधिरुषगुं समान आयुः प्रमोखेः आणि नो कृतो गणपती वरुण पूजनाख्येन कर्मणः महागणपती वरुणराज प्रियंतान्न मम. एक आचमनी अर्थात एक चमचा किंवा हातावरती पाणी घेऊन समोरील तामणामध्ये सोडून द्यावं. अथ महाकालीनाम पूजनम. जे पेन दौत इत्यादी आहे त्याला गंध, अक्षत, फूल, सुगंधी द्रव्य अर्थात अत्तर इत्यादी वाहून त्या ठिकाणी थोडा नैवेद्य ठेवून नमस्कार करावा. संप्रार्थयेत नमो देव्यै महादेव्यै शिवायै सप्तन्नमः नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मृतां. संप्रार्थयेत सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जी काही वही आहे त्या वही, रजिस्टर, सरस्वती रूपा जे काही साहित्य आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यालाही गंध, अक्षत, फूल, हळदी, कुंकू, अत्तर इत्यादी सर्व वाहून थोडासा जो मुरमुरे इत्यादी जो प्रसाद आपण केलेला असेल तर तो प्रसाद त्या ठिकाणी ठेवावा आणि नमस्कार करावा. पावकानः सरस्वती वाजेभिर्वाजिनेवते यज्ञं वष्टु धिया वसुः. संप्रार्थयितों या कुंदेन्दुतिशारारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावृदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रवृतिभिर्देवीर् सदा वन्दितां. सा मां पातु सरस्वतीं भगवतीं निःशेषजाड्यापः. सरस्वते नमः नमस्कारं करोमि. जी काही आपल्याला कॉईनच्या रूपामध्ये किंवा मूर्तीच्या रूपामध्ये जी महालक्ष्मी असेल, बऱ्याच ठिकाणी आपापल्या परंपरेप्रमाणे चांदीची महालक्ष्मी किंवा रोकडे इत्यादी असतात तर ते ताम्हणामध्ये घ्यावेत. त्याला अक्षत व्हावी, यथाउचित 2 वेळा पाणी घालावं, 5 वेळा पंचामृत घालावं, परत एकदा पाणी घालावं आणि त्यानंतर गंधाक्षत फूल व्हावं, अत्तर इत्यादी व्हावं. आणि जर आपल्याला श्रीसूक्त, हिरण्यसूक्त येत असेल तर त्याचं पठण करावं किंवा महालक्ष्मीच्या या 2-3 मंत्रांपैकी कुठल्याही मंत्राचं यथाउचित 28 वेळा 108 वेळा स्मरण करत त्यावरती जलधारा लावावी. जसे की हिरण्यवर्णाम हरिणीम इत्यादी हिरण्य सूक्त आहे, ओम पद्मानने पद्मरो लक्ष्मी सूक्त आहे किंवा ओम ह्रीम श्री महालक्ष्मीभ्यो नमः हा एक मंत्र आहे किंवा सरळ आणि सोपा मंत्र ओम श्रीम नमः याचं 28 किंवा 108 वेळा स्मरण करत महालक्ष्मीवरती जलधारा लावावी. आणि हे पूर्ण झाल्यानंतर महालक्ष्मीचा कुठल्याही प्रकारचा आवाज न येऊ देता कपड्यानं ती महालक्ष्मी रोकडे इत्यादी जे आहेत तर ती स्वच्छ करून घ्यावीत. अमृत अभिषेक असतो असा उच्चार करावा आणि सदरील महालक्ष्मी एका प्लेटमध्ये, ताटामध्ये जे काही आपलं नियोजन असेल त्याप्रमाणे ते पात्रामध्ये ठेवून तिला हळदी, कुंकू, मूग, धने, ऋतुप्राप्त फल, ऋतुप्राप्त फुलं, अत्तर इत्यादिकांनी सुशोभित करावं, त्या ठिकाणी समर्पित करावं. जर का महानैवेद्य असेल तर महानैवेद्यही समर्पित करावा. महालक्ष्म्यै नमः गंधाक्षत पुष्पैः संपूजयेत. आणि त्यानंतर ती महालक्ष्मी, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा या 3ही वरती मुख्य पीठावरती मांडाव्यात. जर फोटो लावलेला असेल तर त्या फोटोला गंधाक्षत फूल, वस्त्रमाळ, हार इत्यादी अर्पण करावं. आणि जर उपलब्ध असेल तर शमीपत्र किंवा त्याबरोबर आणखीन सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे काही महालक्ष्मीची प्रतीकं मांडलेली आहेत, एक डोळ्याचा नारळ असेल, कवडी असेल, श्रीयंत्र असेल, अष्टधातू असेल, कशवा असेल, पगली असेल, मुरड सेंग असेल, भाग्यलक्ष्मी इत्यादी सर्व यंत्र वगैरे ते आजूबाजूला त्या ठिकाणी ठेवावे आणि सगळ्यांचं स्मरण करावं की वर्षभर माझ्याकडे येणारी अलक्ष्मी निस्सारण होऊन शुभलक्ष्मी, धनलक्ष्मी आणि धान्यलक्ष्मी अखंड निवास करो. मुलाबाळांसहित परिवारातील सर्व सदस्यांना आरोग्य, धनसंपदा, शौर्य, धैर्य इत्यादी प्राप्त हो असे अंतःकरण भावातून प्रार्थना करावी आणि हात जोडून नमस्कार करावा. आणि त्यानंतर आपल्या आजूबाजूला ठेवलेले महालक्ष्मीची काही प्रतीकं असतात, जसे की केरसुनी आहे,
काही जुन्या याच्यातील माप असतील तर या इत्यादिकांचं सर्व पूजन करून घ्यावं. आणि हे पूजन झाल्यानंतर जे आपण 5 दिवे, 3 दिवे, 2 दिवे जे काही दीपोत्सवाच्या निमित्तानं लावलेले आहेत, तर त्या दीपोत्सवाच्या निमित्तानं लावलेल्या दिवांमध्ये 2 दाणे मुरमुऱ्याचे, 2 दाणे धन्याचे, 1-2 फुलांच्या पाकळ्या इत्यादी अशा पद्धतीनं व्हाव्यात की दिवा शांत होणार नाही. आणि त्यानंतर दिव्याला नमस्कार करावा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. भो दीप दीपरूपस्त्वं कर्म साक्षीय विघ्नकृत यावत् पूजन समाप्त्यर्थम तावत् त्वं सन्निधो भव. दीपनाथाय नमः नमस्कारं करोमि. यानंतर आपली जी काही श्रद्धास्थानातील आरती असेल तर ती भगवतीची यथाउचित आरती करावी. आणि आरती झाल्यानंतर कापूर इत्यादी लावून आपणही ती आरती घ्यावी. आधी देवीची आरती करावी, नंतर आपणही आरती घ्यावी. आणि त्यानंतर हातामध्ये फूल, अक्षत इत्यादी घ्यावं. महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हणून सदरील आपल्या हातातील अक्षता, फूल इत्यादी ते भगवतीवरती समर्पित करावीत. आणि स्वतःभोवती एक परिक्रमा अर्थात एक प्रदक्षिणा करावी. आणि परत खाली बसून भगवतीचं स्मरण करावं. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. परत एकदा थोड्याशा अक्षदा, फूल आणि धने इत्यादी महालक्ष्मीवरती व्हावं. महालक्ष्मीवरती उजवा हात ठेवावा आणि अंतःकरणातून भगवतीला प्रार्थना करावी आणि उच्चार करावा. महालक्ष्मी देवता मम ग्रहे मम व्यवहारे चिरकाल पर्यंतम स्थिरो भव स्थिरो भव स्थिरो भव असं म्हणून भगवतीला नमस्कार करावा. त्यानंतर आपण स्वतः प्रसाद घ्यावा. मुलं बाळं किंवा घरातील परिवारातील सर्व सदस्यांनाही तो प्रसाद द्यावा. आणि सर्वांनी मिळून भगवतीची यथाउचित जी काही आपली प्रार्थना असेल ती प्रार्थना एकदा करावी. अवाहानम न जानामी तवार्चनम पूजांचैव न जानामी क्षमस्व परमेश्वरी. अर्थात जी केलेली सेवा आहे, उपलब्ध जे काही द्रव्य, जे काही वस्तू, जी काही फुलं जी काही प्राप्त झाली, त्यामुळं त्यातून केलेली सेवा ही अगदी अंतःकरण भावातून आहे, ती आपण समर्पित करून घ्यावी. असं म्हणून भगवतीला शक्य असेल तर साष्टांग दंडवत घालावा किंवा हात जोडून पाया पडावं, वडीलधाऱ्यांच्या पाया पडावं आणि दीपोत्सवाचा आनंद घ्यावा. होईल तोपर्यंत आता फटाक्यांचा वापर केला जातो, परंतु मूळ संस्कृतीप्रमाणे, मूळ परंपरेप्रमाणे एक वाद्य किंवा आनंदमयी वातावरण निर्मिती झाल्यानंतर आपल्या आनंदोत्सवाचा प्रतीकाचा विषय म्हणून या ठिकाणी फटाके वाजवले जातात. परंतु ते आरतीच्या वेळी वाजवू नयेत. आरती झाल्यानंतर, दीपोत्सव झाल्यानंतर, आपण प्रसाद इत्यादी घेतल्यानंतर मग मुलाबाळांना सुरक्षित ठेवून त्यांच्याबरोबर आपण स्वतः थांबून फटाक्याचा आनंद घ्यावा. मूळ परंपरेप्रमाणे फटाक्याचा महालक्ष्मी पूजनाशी कुठलाही संबंध नाही. तो एक आनंदोत्सव आहे आणि त्याचाही यथाविहित आनंद घ्यावा. ओम शांती शांती शांती. दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी कुंकू व्हावं आणि महालक्ष्मीचं जे काही पूजन स्थापित केलेलं आहे त्याचं विसर्जन करावं. परंतु उत्तर पूजा करू नये. कारण का तर महालक्ष्मी ही कायम आपल्याकडे निवासी असावी, यासाठी तिची उत्तर पूजा होत नाही. त्यामुळं भगवतीला प्रार्थना करावी की मांडलेल्या पूजेतून तुला विसर्जन करत आहे, परंतु माझ्या घरामध्ये व्यवहारासाठी, सुखसमृद्धीसाठी तू अशीच प्रसन्न राहावी, असे म्हणून प्रार्थना दुसऱ्या दिवशी करावी आणि पूजेचं विसर्जन करावं.